श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील अनेक अपेक्षा पूर्ण होतील का? आर्थिक स्थितीत अपेक्षित सुधारणा होईल का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? कुटुंबातील वातावरण अधिक सुखकर बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला पाहूया वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी संयम, नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टींना विशेष महत्त्व देत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. काही अनपेक्षित घडामोडी तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली धावपळ आता हळूहळू कमी होईल आणि मनाला समाधान मिळेल. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी स्पष्टता मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी आणि भविष्यासाठी भक्कम पाया तयार करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. काही ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. सकारात्मक विचार आणि शांत स्वभावामुळे अनेक गुंतागुंतीच्या परिस्थिती सहज हाताळू शकाल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते. काही जणांना पदोन्नती किंवा वेतनवाढीबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार लाभदायक ठरतील. व्यवसाय विस्तारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. स्पर्धात्मक वातावरण असले तरी तुमची मेहनत आणि अनुभव तुम्हाला पुढे नेईल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. मात्र वाढत्या उत्पन्नाबरोबरच खर्चही वाढू शकतो. घरातील आवश्यक वस्तू, प्रवास किंवा इतर कारणांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. बचत वाढविण्यावर भर द्या. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभतील. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांती देईल. मात्र लहानसहान गोष्टीवरून वाद टाळावेत. समंजसपणे संवाद साधल्यास नाती अधिक दृढ होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक राहील. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. परस्परांतील विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. प्रेमीयुगुलांसाठी भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी अनुकूल काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा लाभेल. काही जुन्या तक्रारी किंवा मतभेद संवादाच्या माध्यमातून दूर होतील. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नात्यातील गोडवा आणखी वाढेल. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी हा आठवडा विशेष अनुकूल आहे. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचा योग संभवतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात, परंतु ते फायदेशीर ठरतील. नवीन ठिकाणी भेटीगाठी आणि संपर्क वाढतील. व्यावसायिक प्रवासातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाची शक्यताही दिसून येते. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एकूणच प्रवासातून अनुभव, ज्ञान आणि मानसिक ताजेपणा मिळेल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा लाभदायक राहील. मनातील अस्वस्थता कमी होईल आणि मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. देवपूजा, नामस्मरण, ध्यानधारणा आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामध्ये रुची वाढेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग संभवतो. सकारात्मक विचारांमुळे मानसिक ऊर्जा वाढेल. आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्याने आत्मविश्वास वाढेल. जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे अंतर्मनातून मिळाल्यासारखे वाटेल. ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो.
अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा मुलाखतींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासातील ताण कमी होईल. मेहनत आणि सातत्य यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. उपाय: दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून पांढरी फुले अर्पण करा. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करणे शुभ राहील. घरात सुगंधी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या आशीर्वादाने कार्याची सुरुवात करा. शक्य असल्यास शुक्रवारी खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. एकूणच वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थैर्य, प्रगती आणि समाधान देणारा ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल तर वैवाहिक जीवनात समजूतदारपणा दिसून येईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकदृष्ट्या मन अधिक शांत आणि सकारात्मक राहील. संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकता. हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरेल. हा आठवडा जीवनात संतुलन आणि स्थिरता निर्माण करणारा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींबाबत तुम्ही चिंतेत होता त्या हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत सावधपणे घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. अचानक मिळणाऱ्या एखाद्या शुभ बातमीमुळे मन प्रसन्न होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम, आपुलकी आणि एकोप्याची भावना वाढताना दिसेल. नातेसंबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित प्रगती करता येईल, मात्र सातत्य राखणे गरजेचे राहील. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या देखील हा काळ सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. मनातील नकारात्मक विचार दूर होऊन नवीन आशा आणि उत्साह निर्माण होईल. काही नवीन संधींची दारे उघडतील, त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. घाईपेक्षा संयम आणि हट्टापेक्षा समजूतदारपणा यांचा अवलंब केल्यास हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि प्रगती घेऊन येथे येणारा ठरेल. धन्यवाद.